सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळपासून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत। अखेर सोन्याचा फुगा फुटलेला आहे। सोन्याची दाबून टाकलेली माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, जर तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यापासून ते 14 कॅरेटच्या सोन्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। म्हणजेच आज सकाळी सराफांचे बाजार उघडले। सराफांचे बाजार उघडल्यानंतर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली होती, कारण 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। सोन्याचे भाव कमी झालेले आहेत। सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, अमरावती शहर असेल, अकोला शहर असेल, परभणी असेल, बीड असेल, म्हणजेच 36 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी सोने खरेदी करायला पसंती दिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव कोसळल्यामुळे सर्व ग्राहक आता खुश सुद्धा झालेले आहेत। तर एकंदरीत आज सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे? तुम्हाला आज एक तोळा सोनं किती हजार रुपयांना मिळत आहे? तुम्हाला चांदी जर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण सोन्याच्या सोबत आता चांदीचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। म्हणजेच अगोदर सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले होते, सोन्याचे भाव कमी झालेले होते, आता पाठोपाठ चांदीचे भाव सुद्धा कमी होत आहेत। त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे आणि दिलासा देणारे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आज सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, यासोबत चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, ही घसरण अजून किती दिवस अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देतो। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर अमेरिका असेल, इराण असेल, इस्रायल असेल, या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व प्रकारच्या सोन्याचे भाव घसरत आहेत आणि सोन्याचे भाव घसरल्यामुळे सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना, जर तुम्ही 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 किंवा 14 कॅरेटच्या सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असाल, तयारीत असाल, तर तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, आज अनुभवी सराफांच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या माहितीचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे। सर्वसामान्य ग्राहकांचा मोठ्या प्रमाणामध्ये काही वेळेस नुकसान होत असतं। काय होतं की बघा, विचार करायला गेला तर आपल्या शेजाऱ्यांनी सोनं खरेदी करायला गेलेले असतात, समोरचे सोनं खरेदी करायला गेले असतात, त्यांचं बघून आपण सोनं किंवा चांदी खरेदी करत असतो आणि नेमका आपला तोटा होत असतो। त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणं योग्य असतं। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून योग्य निर्णय कसा घ्यायचा, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं कसं मिळालं पाहिजे, कोणतं सोनं घेतलं पाहिजे, चांदी कशा प्रमाणामध्ये घेतली पाहिजे। आता काय झालेलं आहे की भरपूर ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा झालेला आहे, परंतु सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे, सोन्यामध्ये घसरण होत असल्यामुळे त्या ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। जर सोन्याचे भाव कमी झाले तर आमचा तोटा होईल, परंतु ज्यांना खरेदी करायचं आहे तर ते ग्राहक अजून म्हणत आहे की अजून सोनं खाली यायला पाहिजे, सोनं सर्वांच्या बजेटमध्ये आलं तर फायदा होत राहणार आहे। विचार करायला गेला तर मागच्या 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेले आहे। जर अशाच पद्धतीची घसरण पुढचे 4 ते 5 दिवस सुरू राहिले तर सर्वसामान्य ग्राहकांना हे सोनं 100% परवडणार आहे। तर एकंदरीत मागच्या 2 दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये, चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची पडझड झालेली आहे, घसरण कशा पद्धतीने झालेली आहे ते आपण पाहणार आहोत। परंतु चांदीची खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरत आहे। परंतु ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत, तर बघा, विचार करायला गेला तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कॅरेटचे सोने घसरत आहे। सोने घसरत असल्यामुळे खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या पाहायला मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक आता खुश होत आहेत। ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। ग्राहकांचे सोने खरेदी करण्याची, चांदी खरेदी करण्याची
प्रतीक्षा संपत आहे. भरपूर दिवसांपासून ग्राहकांचं स्वप्न होता की सोनं खरेदी करावा, चांदी खरेदी करावा, परंतु सोनं सुद्धा आवाक्याच्या बाहेर गेलेलं होता आणि चांदी सुद्धा आवाक्याच्या बाहेर गेलेली होती. त्यामुळे सामान्य ग्राहक सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार सुद्धा करत नव्हते. परंतु विचार करायला गेला तर लग्न सराईचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे फुलना फुलाची पाकळी थोडंफार सोनं आपण खरेदी करत असतो. मग ते सोनं योग्य तारखेला खरेदी केला तर आपला फायदा होतो. परंतु जर आपण कोणाचं तरी ऐकून सोनं खरेदी केलं किंवा कोणी तुम्हाला सल्ला दिला की आज सोनं खरेदी करा आणि त्यांचं ऐकून जर खरेदी केलं तरी पण तोटा होऊ शकतो. परंतु आपण अंदाज असा देणार आहे, तो अंदाज डायरेक्ट अमेरिकेकडून आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, जागतिक बाजारपेठेमधून हे अंदाज आलेले आहेत. हे अंदाज कधीच खोटे ठरत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा. तुम्ही सोनं कशा पद्धतीने खरेदी केलं पाहिजे त्याविषयी माहिती देत आहे. चांदी कशी खरेदी केली पाहिजे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा, विचार करायला गेलं तर आज सकाळपासून सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, परभणी, बीड असे जे जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यामधील सर्वसामान्य जे ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं होतं. जे मध्यमवर्गीय नागरिक आहेत त्यांना सुद्धा सोनं खरेदी करायचं होतं आणि ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, श्रीमंत आहेत, धनदानगे श्रीमंत आहेत, त्यांना सुद्धा सोनं आणि चांदी खरेदी करायचे होते. ते सुद्धा सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव पडण्याची वाट पाहत होते. परंतु यापुढे ते आता वाट पाहणार नाही. त्यांनी सकाळपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. कारण भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव घसरत आहेत. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत सोन्यामध्ये किती हजार रुपयांची पडझड झालेली आहे. तुम्हाला आज किती हजार रुपयांना सोनं मिळत आहे, चांदी कशी मिळत आहे याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. परंतु सर्वात अगोदर आपण आजचे 24 कॅरेट पासून ते 14 कॅरेटचे 1 ग्रॅम पासून ते 1 किलो चांदीपर्यंतचे सर्व प्रकारचे भाव आपण पाहत आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सोनं तुमच्या आवाक्यामध्ये येऊन जाईल, तुमचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला यापुढे सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करायची गरज भासणार नाही. तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होऊन जात आहे. बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर जे श्रीमंत ग्राहक असतात तर ते काय करतात की ज्यावेळेस सोन्याचे भाव पडत असतात त्यावेळेस खरेदी करत नाहीत. ज्यावेळेस सोन्याचे भाव वरती जात असतात त्यावेळेस ते खरेदी करत असतात. म्हणजेच काय की जास्त क्वांटिटीमध्ये सोनं खरेदी केलं जातं. जे जे श्रीमंत नागरिक आहेत तर ते श्रीमंत नागरिक कशा पद्धतीने सोनं खरेदी करतात, कशा पद्धतीने या सोन्यावरती व्याजदर खातात, कशा पद्धतीने सोन्याच्या बदल्यामध्ये जास्तीत जास्त पैसे मिळवतात याचे उदाहरणे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आजचे आपण ताजे भाव पाहणार आहोत. ताजे भाव पाहण्याच्या अगोदर ग्राहकांना काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. आता बघा ग्राहकांना, सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत त्याची कारणे सुद्धा लगेच सांगतो. बघा, विचार करायला गेला तर सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहे. विचार करायला गेला तर सध्याच्या स्थितीला पेट्रोल, डिझेल असेल, किराण्याच्या वस्तू असतील तर अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी ग्राहक तिकडे वळलेले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी कोणीही जात नव्हते. त्यामुळे सोन्या मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि सोन्याची खरेदी करण्यासाठी ग्राहक कमीत कमी दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव डायरेक्ट कमी करण्यात आलेले आहेत. 1 एप्रिल पासून बघा, 1 एप्रिल पासून अजून सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरू शकतात, 1 एप्रिल नंतर तुम्हाला सोनं कशा पद्धतीने मिळू शकता याविषयी सुद्धा माहिती देत आहे. परंतु आपलं सोन्याचा विचार केला तर सोनं आपल्या जिव्हाळ्याचं असतं. विचार करायला गेलं तर आपल्यावरती काही संकट आलं, अडचणीचा काही काळ आला तर अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला मदत करत असतं. सोन्याची मदत आपल्यासाठी 100% फायदेशीर ठरत असते. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आजचा ताजा भाव तर पाहून घेऊयात. परंतु ग्राहकांना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे सोनं अडचणीच्या काळामध्ये तर आपल्याला साथ देत असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण लग्न समारंभामध्ये हे सोनं गळ्यामध्ये घालतो, नाकामध्ये असेल, कानामध्ये असेल, त्यासोबत काहींना तर हातामध्ये पिळ्याच्या अंगठ्या घालण्याची सवय असते. त्यामुळे आपण सोन्याची आणि चांदीची खरेदी करत असतो. महिला वर्ग असेल तर महिला वर्ग चांदीकडे जास्त आकर्षित होतात. महिला वर्ग जास्तीत जास्त चांदीची खरेदी करत असतात. म्हणजेच तुमच्या घरामधील महिला असतील, पुरुष असतील आणि त्यांना सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असतील, पैसे साठवलेले असतील, पैसे त्यांच्याकडे असतील आणि आता ते वाट पाहत असतील की आपण आज सोनं खरेदी करू, उद्या सोनं खरेदी करू आणि ते सोनं त्यावेळेस वाढत चालेल होतं. परंतु आता सोनं हे पडत चाललेलं आहे. सोन्यामध्ये घसरण होत आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. मग सोनं आज खरेदी करावं की उद्या खरेदी करावं, कोणत्या तारखेला खरेदी करावं हा प्रश्न सुद्धा लगेच तयार होता.
त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. कधी खरेदी केलं पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणारच आहोत. सर्वसामान्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरतात हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल आणि चांदीचे भाव कशामुळे घसरतात हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा, सोन्याचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे आहेत. त्यामधील पहिलं कारण म्हणजे बघा, सोनं हे काय आपल्या देशामध्ये मिळत नाही किंवा आपल्या देशामध्ये याचे काय जास्तीत जास्त खाणे नाहीत, तर हे सोनं बाहेरच्या देशांमधून आपल्याकडे येत असतं. विचार करायला गेलं तर बाहेरच्या देशाकडून आपल्याकडे कच्चा माल येतो. कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचे दागिने बनवले जातात. म्हणजेच गळ्यामधील ठुसे असेल, गळ्यामधील मंगळसूत्र असेल, हातांमधील सोन्याच्या बांगड्या असतील, हातांमधील या ठिकाणी सोन्याच्या अंगठ्या असतील, तर ते आपल्याकडे आल्यानंतर त्याला आकार दिला जात असतो. आणि विचार करायला गेलं तर आयात निर्यातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा भाव हा ठरत असतो. पहिलं कारण म्हणजे आयात निर्यात. दुसरं कारण म्हणजे बघा, ज्यावेळेस शेअर मार्केट वरती जात असतं त्यावेळेस सोनं सुद्धा वरती जात असतं आणि ज्यावेळेस शेअर मार्केट घसरतं त्यावेळेस सोनं सुद्धा पडत असतं आणि सोन्यामध्ये घसरण होत असते. तर बघा, सोन्याचे ताजे भाव, चांदीचे ताजे भाव पाहणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर सोनं आणि चांदी घसरण्याची प्रमुख कारणे लक्षात घ्या. यानंतर पुढचं कारण म्हणजे बघा, अमेरिकेचा डॉलर. बघा, ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होता त्यावेळेस सोन्यांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला स्थिर पाहायला मिळत असतात, परंतु डॉलर ढासळला की किमती कमी होत असतात आणि ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत असतो. आता बघा ग्राहकांना हे झाले महत्त्वाची कारणे. तर आता वेळ न घालवता डायरेक्ट तुम्हाला 24 कॅरेट, 22, 18 आणि 14 कॅरेटचे आजचे ताजे भाव सुद्धा लगेच सांगतो. तर बघा ग्राहकांना विचार करायला गेला तर आजचा 24 कॅरेट म्हणजेच प्युअर गोल्ड म्हणजे शुद्ध सोन्याचा पर ग्रॅमचा भाव आहे 14,689 रुपये. त्यासोबत 22 कॅरेटचा भाव आहे 13,465 रुपये. 18 कॅरेटचा आजचा 1 ग्रॅम सोन्याचा भाव 11,017 रुपये. 14 कॅरेटचा आजचा 1 ग्रॅम सोन्याचा भाव 8,570 रुपये. बघा आता बघा ग्राहकांना तोळ्यामध्ये सांगायचं झालं तर आजच्या 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,46,890 रुपये. 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,34,750 रुपये आणि 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,70,70 रुपये. बघा, अशा पद्धतीने हे झाले सोन्याचे भाव आणि याच्यावरती 3% GST आकारण्यात येणार आहे. आता आपण चांदीचे भाव ग्रॅम पासून ते किलो पर्यंत बघून घ्या. बघा, आज पर 1 ग्रॅम चांदीचा भाव 250 रुपये. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2,000 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,500 रुपये. 100 ग्रॅम चांदीचा भाव 25,000 रुपये आहे आणि 1 किलो चांदीचा भाव 2,50,000 रुपये आहे. म्हणजेच 1 किलो चांदी 2,50,000 रुपयांवरती गेलेले आहे आणि 24 कॅरेटचे 1 तोळा सोनं 1,46,000 रुपयांवरती पोहोचलेलं आहे. विचार करायला गेला तर सोनं 1,72,000 रुपयावरती गेलेलं होतं. आता सोन्यामध्ये सरासरी 30 ते 35,000 रुपयांची घसरण मागच्या काही दिवसांपासून होत आहे. सोनं वाढत आहे, घसरत आहे आणि चांदी सुद्धा 4 लाखांच्या जवळ जाईल अशा बातम्या फिरत होत्या, परंतु चांदी सुद्धा घसरलेली आहे. चांदी आता 2,50,000 रुपये म्हणजे सरासरी चांदीमध्ये सुद्धा लाखांमध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आता बघा महत्त्वाचा मुद्दा. बघा, तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तयारीत असाल, तर एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे. बघा, अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. यासोबतच ग्राहकांना तुम्ही सुद्धा थोडासा अभ्यास करा आणि थोडासा धीर धरा. धीर धरल्यानंतर तुम्ही कधी खरेदी करायचं हे तुम्हाला लक्षात येत असतं. घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. रोज सोन्या चांदीचे भाव पाहत राहा आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता आणि मग खरेदी करू शकता. हा व्हिडिओ शैक्षणिकदृष्ट्या बनवण्यात आलेला आहे. युद्धामुळे सोन्यावरती फरक झालेला दिसून येत आहे, परंतु युद्धामुळे सोनं मोठ्या प्रमाणामध्ये घसरेल अशी अपेक्षा होते, परंतु तेवढं घसरलेलं नाही. हा व्हिडिओ शैक्षणिकदृष्ट्या बनवण्यात आलेला आहे.